सुरुवातीला सर्वांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी, कारण आजपासून सलग 3 दिवस बँका बंद राहणार आहेत। आज दुसरा शनिवार आहे, उद्या रविवार आणि त्यानंतर ईद या सलग सुट्ट्यांमुळे बँकांचं शटर हे 3 दिवस डाऊन असणार आहे। त्यामुळे रक्कम काढण्यासाठी काल बँक आणि एटीएम बाहेर मोठ्या रांगा बघायला मिळालेल्या होत्या। नोटबंदीच्या घोषणेला महिना उलटला तरी सुट्ट्या पैशांची चणचण कायम आहे। त्यामुळे आजपासून पुढचे 3 दिवस बँका बंद असल्यामुळे खिशातली कॅश ही जपून वापरावी लागणार आहे। रेल्वे तिकीट, बसचं तिकीट आणि मेट्रोच्या तिकीट काउंटरवरती आजपासून जुनी 500ची नोट चालणार नाहीये। नोटबंदीच्या निर्णयानंतर प्रवास करणाऱ्या लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून सरकारने 10 डिसेंबरपर्यंत तिकीट काउंटरवरती जुनी 500ची नोट स्वीकारावी असे आदेश दिले होते। मात्र आता लोकांच्या हातात नवीन चलन पडलेलं आहे, त्यामुळे आजपासून रेल्वे, बस आणि मेट्रोच्या तिकिटाला नवी 500ची नोटच वापरता येईल। लवकरच तुमच्या खिशातल्या नोटा प्लास्टिकच्या असणार आहेत, कारण केंद्र सरकारने प्लास्टिकच्या नोटा छापण्याची तयारी सुरू केली आहे। केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अर्जुन मेघवाल यांनी लोकसभेत या संदर्भातली माहिती काल दिली आहे। दरम्यान प्लास्टिकच्या नोटा चलनात आणण्याचे रिझर्व्ह बँकेकडून अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत। 2014 मध्ये प्रायोगिक तत्वावरती प्लास्टिकच्या नोटा 5 शहरांमध्ये आणल्या जाणार होत्या। प्लास्टिकच्या नोटांचं आयुष्य कागदांच्या नोटांपेक्षा जास्त असतं, त्यामुळे केंद्राने प्लास्टिकच्या नोटा छापण्याचा निर्णय घेतल्याचं कळतंय। नोटाबंदीवरून सुरू असलेल्या गोंधळामुळे लोकसभेचं कामकाज पुन्हा एकदा तहकूब करण्यात आलं। मात्र सलग सुट्ट्या आल्यानं लोकसभेचं कामकाज आता थेट बुधवारी सुरू होणार आहे। दरम्यान नोटाबंदीच्या मुद्द्यावरून काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधलाय। नोटाबंदी हा आतापर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा असल्याचा आरोप राहुल गांधींनी केलाय। तसंच आपण बोललो तर भूकंप होईल, त्यामुळे आपल्याला लोकसभेत बोलू दिलं जात नसल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलंय। चेन्नईत आयकर विभागाने एका मोठ्या मनी एक्सचेंज रॅकेटचा पर्दाफाश केला। सराफा व्यापाऱ्यांच्या घरातून 130 किलो सोनं आणि 170 कोटी रुपयांची रोकड आयकर विभागाने जप्त केली। धक्कादायक गोष्ट म्हणजे यात 96 कोटींच्या जुन्या नोटा आणि 10 कोटींच्या नव्या 2000च्या नोटा जप्त करण्यात आल्या। चेन्नईतल्या अण्णानगर आणि टी नगरात ही छापेमारी करण्यात आली, त्यामुळे या ठिकाणी काळा पैसा पांढरा केला जात असल्याचा संशय येतोय। दिल्लीतल्या चांदनी चौकमधील एक्सिस बँकेच्या शाखेवरती छापा मारून आयकर खात्यानं 44 बनावट खाती उघड केली आहेत। या खात्यांवरती जुन्या नोटांमध्ये 100 कोटी रुपये जमा करण्यात आले होते। 8 नोव्हेंबरला नोटबंदी झाल्यानंतर या शाखेमध्ये 450 कोटी रुपये जमा झालेत। बनावट कागदपत्र वापरून ही खाती तयार करण्यात आली होती। दरम्यान नोटबंदीनंतर एक्सिस बँकेच्या दिल्लीतल्या शाखेवरती टाकलेला हा दुसरा छापा आहे। गेल्या महिन्यात कश्मीरा गेट इथल्या एक्सिस बँकेच्या शाखेतून नव्या चलनातील 3.5 कोटी रुपयांच्या नोटांसह दोघांना अटक करण्यात आली होती। नोटबंदी विरोधात बंगळुरू आणि वाराणसीत चक्क एटीएम समोर होम हवन करण्यात आलं। एटीएम मधून पैसे बाहेर येत नसल्यानं बंगळुरू जनता दल युनायटेडच्या कार्यकर्त्यांनी भर रस्त्यात चक्क एटीएमचेच अंत्यसंस्कार केले। कार्यकर्त्यांनी एटीएम समोर निदर्शनं करत संताप व्यक्त केला, तर तिकडे वाराणसीत देखील एटीएम मधून पैसे येत नसल्यानं एटीएमची आरती करण्यात आली। वाराणसीत नोटबंदीनंतर बहुतेक एटीएम बंद आहेत, त्यामुळे सुबह ए बनारस या सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी एटीएम समोर आरती करत अनोख्या रीतीनं संताप व्यक्त केला। ऑगस्टा वेस्टलँड घोटाळा प्रकरणी सीबीआयनं माजी वायुदल प्रमुख SP त्यागी यांना अटक केली आहे। भारतानं इटलीच्या फिनमेकॅनिका या कंपनीची उपकंपनी असलेल्या ऑगस्टा वेस्टलँड या कंपनीकडून हेलिकॉप्टर खरेदी केली होती। या खरेदी प्रकरणी गैरव्यवहार झाल्याचा आरोप झाला। सीबीआयनं त्यागी यांच्यासह दिल्लीतील वकील गौतम खैतान आणि संजीव त्यागी या दोघांनाही अटक केली आहे। त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। इटलीतील मिलानच्या भारतीय उच्च न्यायालयाशी समकक्ष असलेल्या न्यायालयानं फिनमेकॅनिका आणि ऑगस्टा वेस्टलँड या कंपन्यांनी भारतीय अधिकाऱ्यांना मध्यस्थांमार्फत कंत्राट मिळवण्यासाठी कशा प्रकारे दलाली केली याचा उल्लेख केलेला होता।